जाहला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला. देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेशी, समीप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी. मुखदर्शन व्हावे आता तू सकल जनांचा त्राता, घे उशीत गा घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवितो माथा. माऊली माऊली पंढरीक कुंडलिक वरदे श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मी जवळजवळ 5 महिने आजच्या स्टोरीची वाट बघत होतो, तुम्हाला सांगतो. आता ही शेतकरी माणूस हे जरा मागं पुढं होतं घ्या समजून. आता ते गाणं का अवघड आहे थोडंसं. 5 महिने ह्या दिवसाची, ह्या पवित्र दिवसाची, आज आपल्या पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांनी उपवास धरलेला असत्यान, खिचडी बिचडी चालू असन, सगळे व्यवस्थित आहे, वातावरण चांगलं आहे, काही अडचण नाही, पिकं पाणी आहे, पक्षी आणि प्राणी आपली जनावरं यांचं सुद्धा यंदा चांगलं वागणार आहे आणि वरुण राजाची कृपा यंदा चांगली होणार आहे. हा, आणि येडापिडा टळून दे आणि बळीचं राज्य येऊन दे अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या सुख समाधानाची म्हणजे प्रार्थना करतो देवाचरणी. ही जी स्टोरी आहे ही माझ्या स्वतः वैयक्तिक लय काळ झाला वेळली आणि आषाढी एकादशी सारखा पवित्र दिवसाची वाट बघत होतो की ती स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचावी. ही स्टोरी एका पांडुरंगाच्या भक्ताची आहे आणि ही आपण जाणून घेऊ आज. ह्याच्यामध्ये सगळे, ह्याच्यामध्ये चांगलं वाईट, माणसाचे विकार, वासना सगळे, पण पांडुरंगाचं अस्तित्व कशा रूपाने कुणात कधी येईल आणि काय होईल हे सांगता येत नाही. आणि आजच्या युगातली, आजच्या ह्या काळातली, धावत्या जगातली पांडुरंगाच्या समीप नेणारी अशा प्रकारची स्टोरी. म्हणून तर मी काय तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्याला स्वतःला कुठलं तरी आपल्या जातीनुसार, आपल्या धर्मानुसार काय असेल तसं, पण पांडुरंगाशी, परमेश्वराशी कनेक्ट राहा, एवढं लय गरजेचं आहे. पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका. आता ह्या जुन्नर तालुक्यात सतीश आहिरे हा मुलगा जाणून घ्या तुम्ही. पहिली गोष्ट, वडील लहानपणी गेले ना, अनाथ पोरगा आहे. चुलतन ते चुलतन बावकीन ही फक्त वाटल्याच्या मागं ही काय कोणाची नसती. हा, जिथे आपापल्या किड्यांचं बघतात आणि आपला किड्या आपल्याला लाथा मारीन याच्या उद्योगात लोक असतात. ह्या पोराला गावातून आधार नाही मिळाला, ह्या पोराला गावातून 4 घास पोटाला नाही मिळालं. वयाच्या 15व्या वर्षी यांनी गाव सोडलं, थेट मुंबई. आता कसं असतं, प्रत्येकजण असं म्हणतात येताना आपलं प्रारब्ध घेऊन येतो, आपलं नशीब काहीतरी घेऊन येतो. तुम्ही म्हणत असाल चायला मी एवढा आदाबतोय चावला, एवढं कष्ट करतोय, मला यश मिळत नाही, पैसा थांबत नाही. हे तुम्हाला सांगतो, जी सटवी जी भविष्य लिहिते ना ती गोष्ट खरी तुम्हाला सांगतो. हे पूर्वसंचिताचे भोग असतात आणि त्याला सामना करायचा. आणि कर्म जर चांगलं असेल तर 100% चांगलं होणार, त्याबद्दल काय वाईट नाही, म्हणजे वावगं नाही काय. हा सतीश, त्यांनी मुंबईत म्हणलं सगळ्यांची स्वप्नाची दुनिया आहे, स्वप्नाची मुंबई आहे, जीवाची मुंबई लोक काढतात तिथं जाऊन. कोण कशी चांगले वाईट लोक आहे, मंत्र्या संत्र्याची मुंबई आहे, बोळ्या बामठींची मुंबई आहे, सात्विकाची मुंबई आहे, परमेश्वराची कनेक्ट होण्यासाठी सकाळच्या पारी वंजळ कबूतरला दान घालणाराची मुंबई आहे. सगळ्या प्रकारची लोक तिथं. ती मुंबई कधी उपाशी मरून देत नाही. म्हणून हा जो सतीश आहिरे, हा सतीश आहिरे मुंबईत गेला. वय 14.5 होतं. त्याचं शिक्षणाचा विषय नाही, 5वीपर्यंत बळच शिकलं, तिथून पुढं काही विषय येत नाही. कस तरी कुठंतरी पोटाला कोणाची तरी काम करून कोणाच्या गुरांचं शेण ओढून जगायचा बिचारा. पण ह्याच्या पाठीमागं त्याला आई नाही, बाप नाही, कुणी नाही ना, त्याला पांडुरंग आहे. त्याच्याजवळ एक सुंदर अशी काष्ट म्हणजे लाकडाची मूर्ती होती, विठ्ठल रखुमाईची. आणि म्हणूनच ही स्टोरी ह्या आजच्या दिवसाला समर्पक अशी आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे, तुम्ही ऐका जरूर. आणि सगळ्यात महत्त्वाची सत्यकथा आहे.
हा सतीश आहिरे ती काष्टाची मूर्ती, आपली लाकडी मूर्ती विठ्ठल रखुमाई घेऊन गेला. साधा सोप्पा त्याचा जीवनाचा क्रम होता. तो रात्री 8ला झोपो, 9ला झोपो, 11ला झोपो, 12 कधी झोपो, पण जाग मात्र पहाटे 4लाच, ब्रह्ममुहूर्तावर. हा, आणि ज्यांच्या वर परमेश्वराची विशेष कृपा असते त्या लोकांना पहाटे ही जाग येतेच. हा, ते असं होत नाही की येत नाही, येतेच. येणार, त्याला झोपच येणार नाही, कारण ते ब्रह्ममुहूर्त, ते वेळ, ते टायमिंग. बरेच लोक मॉर्निंग वॉक करतात बघा, फार चांगली सवय. आता हा आहिरे, जे सतीश आहिरे, ह्यांनी ही मूर्ती घेऊन आपले बाचकं बोचकं 4-2 कपडे, टावेल, अंडरवेअर गाठली मुंबई. कोणाचं नशीब कोणाला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. तर त्याला असं केलं की आपल्याकडे काय स्केल नाही, आपल्याकडे भांडवल नाही, पैसा नाही. मग मुंबईतला रेड लाईट एरिया आहे बघा, म्हणजे वेश्या वस्ती मोठी. पुण्यात कसं बुधवार पेठेसारखा परिसर असेल, तसं त्या मुंबईमध्ये रेड लाईट एरिया म्हणून फार मोठा एरिया आहे. तर त्या ठिकाणी त्या चौकामध्ये एक अमृततुल्य चहा म्हणून टपरी होती, मारणाची वर्दी. तर कारण ते अमृततुल्य आणि साधा चहा यात फरक. अमृततुल्य पितळाच्या पातेल्यात उकळला जातो, आलं असतं त्याच्यामध्ये, विलायची असते, दूध आटवायचं निम्मन, मग त्यात चहा पावडर टाकायचा, असा विषय असतो. नुसतं पाण्याचं पातळ फळकण पाजून 10 रुपये देणाऱ्याची संख्या बरीच आहे, पण खरंच अमृततुल्य पाजून, क्वांटिटी कमी असू द्या, पण त्याची जी चव अमृता समानच असते, म्हणून तो अमृततुल्य. अशा प्रकारच्या चहाच्या टपरीवर त्याला मालकाला हात जोडले, म्हणला माऊली पांढराकाचा बघतोय. आणि त्याचं राणे मनाचे पांढरे शेपेत कपडे, कपाळी गंध, अष्टगंध असायचा, आणि प्युअर माळकरी पोरगा. हा, माळकरी माणसं परमेश्वराची जास्त कनेक्टेड असतात, फक्त ते माळकरी माळ घालून बांध करणार नसला पाहिजे, असा विषय. म्हणला माऊली पोटाला 2 घास मिळण्यासाठी मला हे आता ते चहाचा विषय असता की सारखे ते भरणे, कप देणे, उचलणे, पाणी दे, अमकं दमकं. हॉटेलमध्ये वेटर लागतोच. मालकाने मला चांगली चालून संधी आली, किती पैसे घेतील? 100 रुपये पर डे, आणि 2 टाईम जेवण, झोपायला हॉटेलमध्येच, आंघोळ करा हॉटेलमध्येच. हॉटेल तर तेवढं चांगलं असतं, सगळं त्याला ते मिळालं तिथं, आणि ती कृपा त्याचीच असं आता. मग ह्याने आपलं काय केलं, एका कोपऱ्यात त्याची बॅग ठेवली, एका कोपऱ्यात बारीक आपली ईदभर कापड खाली टाकलं, 9 पीस मात्र, त्या पिसावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली, आणि एक अगरबत्ती त्याची सकाळी, एक अगरबत्ती संध्याकाळ. फक्त हात जोडायचा मनभाव, दुसरं काय विषय नव्हता, की पांडुरंगा सुखी ठेव, संपला विषय. आणि त्याने ते आपलं चालू केला. लोकांनी, चांगले वाईट सगळ्या प्रकारची लोक चहाला यायची, तोंड गोड करून जायची, असं प्रकारे काम चालू झालं. आता खरी स्टोरीला सुरुवात इथं होते की चहाला ऑर्डर यायची. ती मोठा कप घेऊन, हे थर्मास घेऊन जायचं, पाण्याचे त्या प्लॅस्टिकचे कप असायचे, आणि मागण त्याला त्याच्यामध्ये द्यायचा. ऑर्डर म्हणजे अशा कुठं ऑफिसमधून काय, तसं ह्या वेश्यालय जे आहे त्या ठिकाणी केसरबाई म्हणून एक मालकीण होती वेश्यांची. आता ही वेश्यालय आणि वेश्या यांच्याबद्दल चांगल्या लोकांना माहिती नसते, पण त्याच्यामधलं डीपमधलं नॉलेज आपल्याकडे, काय कसं चालतं ते तो प्रकार असा आहे की तुम्हाला सांगतो की बऱ्याच मुली, महिला ह्या स्वखुशीने तिथं येतात. आत्ता जी वेश्यालयांची अवस्था आहे ह्याच्यात भारतीयांच्यापेक्षा बांगलादेशी, नेपाळी तरुणींची संख्या, श्रीलंकेच्या काही आहेत, ही जास्त आहे. काही स्वखुशीने, काही जबरदस्तीने, काही विकत आणल्या जातात, काही फसवल्या जातात. बऱ्याच प्रकरणामध्ये मुलीला लग्नाचं आमिष दाखवून लग्न केलं तिच्याबरोबर, आणि तिला पळून आणलं जातं, पळून रेल्वेतून आणून त्याला बेशुद्ध करून त्या ठिकाणी सोडलं जातं, आणि त्या ठिकाणी विकलं जातं. साधारणपणे 4 लाखापासून 8.5-9 लाखापर्यंत त्या मुलींचा महिला. तर हे आतलं जग आहे, तुम्हाला सांगतो. हे असं दिसतंय, असं सोजवळण गोंडस गुलाबाच्या फुलासारखं जग नाही, त्याच्या खाली जी काट आहेत ना, हे खरं जग आहे आतलं. हे काय कळलं. आणि ह्याच्यामध्ये कुठं सरकारी यंत्रणा असन, कुठं डिपार्टमेंट असन, हे बऱ्यापैकी जे जिथं अनैतिक किंवा अनलिगल असतं ना, तिथं हप्ता पाकिट, जिरवणे प्रकरणं हे चालू असतं, तुम्हाला सांगतो. जास्त स्पष्ट न बोललेलं चांगलं. आता विषयाकडे आपण येऊ की हा केसरबाईने बोलावलं, तिथून फोनवर ऑर्डर आली, चहा किती 18, गेला चहा घेऊन. ते जो सतीश आहे आणि किटली भरली चहा घेतला, तिथं गेला आणि त्या मुलींना चहा द्यायला लागला. त्यांच्या वेश्यालयामध्ये त्या रूम आहेत ना ह्या छोट्या, कारण तिथं फक्त संबंध करता एवढी जागा असते, आणि फार गुंतागुंतीची असतात बऱ्याच वेळा.
काही रूम अशा असतात की समोर एखाद्याच्या नजरेला येणार नाही, किंवा एक रूम त्याच्या पाठीमागं संडास बाथरूम आणि त्यालाच कुठतरी कोपऱ्यात एखादा दरवाजा आणि त्याच्या आतून परत एक रूम, अशा प्रकारचं स्ट्रक्चर मुद्दाम बनवलं जातं. का तर जी मुलगी पळून आणलेली, जी मुलगी आरडते ओरडतीचा आवाज बाहेर आणि त्याला कुठे खिडकी नसते, त्या रूमला काय नसते, आणि तो जो दरवाजा तो व्हॉइस प्रूफ असतो. का त्याला जे साईडला जे वेस्टर्न असतं ते रबरी असतं. व्हॉइस प्रूफ म्हणजे आवाजसुद्धा ओरडली किंचळली तरी येऊ शकत नाही. हे आतलं जग आहे तुम्हाला सांगतो. आणि मग ते गेला. आता हा जो सतीश आहे त्या केसरबाईचा चांगला परिचय, 2-4 वर्षापासूनची ओळख. पण त्याला सगळी त्या मुली चेष्टा करायच्या, हे करायचे, हे आपलं सगळ्यांना माऊलीच्या याचा आपलं सरळ मार्गी माणूस. ते काय लय असा छक्क्या पंजातला पोरगा नव्हता. हा, ते आपलं केसर रंग हेच कट पाहिजे, तिकट पाहिजे, आणि ते चौकात बॅनर लावणारा आणि उमलते नेतृत्व, दादा भाऊ, ते वेगवेगळे पोज, ही इकत असतं कार्ट जमीन. तुम्हाला सांगतो, असल्या बेकार चोटांच्याकडे कधी लक्ष देऊ नका आणि यांना कधी मतदान बी करू नका. ही सतीश तिथं गेला, सगळ्यांना चहा दिला. काही आता तिथं सिस्टीम असती, काही मुली दाराच्या तोंडी असतात, गिऱ्हाईक आलं की त्याला बोलवायचं, काही मुली आतमध्ये असतात, काही तयार होत असतात, काहींची जे बेट असती ती फिक्स ठरलेली असते, त्या काय बाहेर निघत नाहीत. त्याच्यानंतर एक मुलगी त्या ठिकाणी रात्री पळून आणलेली होती आणि ती त्या एक्स्ट्रा जी स्पेशल रूम आहे त्याच्यात होती. केसरबाईंनी म्हणली सतीशला, उसको भी चाय पिला, अंदर ये जा. ही गेलं बा. ह्याने जसा दरवाजा उघडला, त्या मुलीच्या एका पायाला साखळी दंड बांधलेला आणि दुसरा त्याचं ते टोक आहे ते त्या अँगलच्या ह्याला पॅक केलेलं, म्हणजे अक्षरशः साखळ दंडात ती पोरगी बांधून ठेवलेली तिथं. आणि तिचा जो पेहराव पाहिला तर घागरा खाली घातलेला, हाताला दोन्ही हाताला मेहंदी, उंच पुरी 5.5 फूट उंच, नाकशार काळीशार डोळे, लांब सडक केस, अत्यंत देखणी मुलगी. आणि तिला हळद हाताला लागलेली, तिला म्हणजे तोंडाला पण हळद लागलेली. इतकी देखणी पोरगी, कुणी म्हणेल की ही नवी नवरी, आणि ती नवरीच होती. आणि त्याने ती बघितलं बा. ती बघता क्षणी थोडा कारण त्याला माहिती इथं काय होतं, ही जागा कोणती आहे. त्या सतीशला वयाच्या 15व्या वर्षी चांगला अंदाज आलता. पण त्याच्या मनात एक होतं की आपल्याला बा ह्याच्यातलंच कोणतरी बा आपल्याला कोण पोरगी देणार आहे. इथं बंगला आणि गाडीवाला आणि ही ह्याला लोक पोरी देतात. हा, तू आपल्याला कोण देणार आहे, आणि सरकार नोकरी पाहिजे. हां, त्यांच्याचसाठी पोरी, बाकीच्यांनी तोंडासून जायचं, असा विषय. ते बघितलं त्यांनी, जसं आत गेला आणि तिच्या पुढे चहाचा कप धरला. ती चहा म्हणली, चहा, त्यांनी म्हटलं चाय असं म्हणला. तिने टाकून वर बघितलं, तिला लगेच कळतं की हा एक चहावाला मुलगा आहे 15 वर्षाचा, आला असं इकडून तिकडून कुठंतरी चहा द्यायला आलाय. त्या मुलीने चहा घेतला, हाताखाली ठेवला आणि त्याचं पाय धरलं, त्या सतीशचं. त्या मुलीने पाय धरलं आणि तिने सांगितलं की माझं नाव नेहा वर्मा, आणि म्हणजे नेहा आहे मी, आणि मी लग्न केले, मी कलकत्त्याची मेन. आणि तिचं पाय धरलं, त्याचा पाय काय सोडा ना. म्हणलं तुम्हाला बाई तरी कशी म्हणू. ती हिंदी बोलत होती, पण मला इथून सोडवा, तुमच्या पाया पडते, मला सोडवा. त्या पोरीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आता कुणी माणूस असला तरी त्याला थोडं आत हृदयाला वाईट वाटतं असतं. मला सांगतो, आईला काय टाईम आला बाईच्या, का त्याला सतीशला सुद्धा ती परिस्थिती नेहमीचीच होती, असं काही विषय नाही. पण त्या पोरीचं जी ही आहे ना, ही त्याच्या आतपर्यंत भिडायचं. छोड दो, केसरबाई मारेंगी, असं म्हणून त्यांनी तिला जिड खारली आणि बाहेर निघाला. दरवाजा लावून घेतला. परत केसरबाईकडे आला. म्हणला, आम्हा नया पंची आहे क्या. ती हिंदीमध्ये तिथं बोलावं लागतं बरेच वेळा. आता ही काय नवीन पाखरू आहे का म्हणला, काय असतं तसं. ती फक्त एकच म्हणली, अरे नया आहे, बहुत नाटक कर रही है साली. ती आता तिथं काय, ती आम्हा म्हणजे तुम्हाला सांगतो, तिची मनोवृत्ती असं, आम्हा शेकडो आम्हा आहेत, हजारो आम्हा आहेत भारतात मुली सांभाळणार, हे करणाऱ्या. पण त्यांची जी आतली वृत्ती आहे ना, ही अत्यंत निखरट मायाची असते. त्यांना माया दया काय नसते. हा, आणि आत्ता आपण ते पूर्वी काही जे आम्हा मेल्या ना, म्हणजे त्याच्या आत्ता आपण कधी चौकातून जाताना, मोटरसायकलवर गाडीतून जाताना बघतो बघा, एखादी कुत्री असते त्याला त्या मागं 7-8 कुत्र्याला कुत्रं चिकटलेला असतं, त्या कुत्रीला ती आम्हाच असते की पहिल्या जन्मीची. असा प्रकारे प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही. तुम्हाला पैशासाठी काय कर्म करायचं ते करा, पण दादा हो सजा नक्की यायची. चलून द्या. आता ती आम्हा त्याची गाठ घेतली, पण त्याच्या मनात ती विषय राहिलीच. ते दिवस गेला,
दुसरा दिवस आला, सकाळच्या पारी गेला की याच्या डोक्यात तीच ऑर्डर आली का ऑर्डर गेल्या, दरवाजा जसा उघडला त्यांनी चहा घ्यायला की त्या पोरीने परत त्याचं पाय धरलं आणि त्याला म्हणजे भैया तुला काय पाहिजे माझ्यासाठी, आणि तिने तिचा जो वरून जे घातलं होतं स्कार्फ तो काढला, मी तुला पूर्ण सुख द्यायला तयार आहे आत्ता इथं लगेच, पण मला इथून सोडव. आणि तिची जी आर्जव आणि तिने जी पाय धरलं ती पायी सोडा, आणि ह्याने आपला चियाचा कप खाली ठेवला, तर त्याने तिच्या दंडाला धरून बाजूला केलं, म्हणजे जाने दो असं म्हणला. वाईट परिस्थिती अशा वेळेस, पण त्याला आतून कुठंतरी ते टोचायचा विषय. परत बाजूला काढलं तर तिच्या दंडावर आणि तिच्या गालावर मानेवर हे वण होते. तिच्या नाकाच्या ह्या साईडला उजव्या नाकाला रक्त बाहेर येऊन सांगाळलं होतं आणि त्याचा काळा टिपका होता. म्हणजे त्या मुलीला मारहाण झालेली होती. कोण करत असं, ही आणि त्यांच्याबरोबर 4-5 पुरुष पण असतात. त्याला भडवा म्हणतात, लक्षात घ्या. बाडवा म्हणजे आपण म्हणतो ना शिव्यात एखाद्याला बाडवा. बाडवा म्हणजे काय, तर जो स्त्रीची दलाली खातो, जो मुलींना आणून विकतो, त्यांना एक नाव येते सांकेतिक बाडवा. पोटाची खळगी भरायसाठी बरीच लोक अशा कुमार्गात आहेत, वाम मार्गात आहेत, हे वैशिष्ट्य आहे. तिथं ते मारहाण पाहिलं म्हणलं त्याला थोडं वाईट वाटलं, बरं खायला ही परत त्याला ते दिवसभर त्याच्यात ते आर्ज होती, तिने धरलेले पाय, आणि ती पाय धरल्यानंतर तिच्या गालावरून जो ओघळलेला टिपका आहे गरम अश्रूचा त्याच्या पायावर पडतो, आणि त्या टिपक्यातली उष्णता त्याला ते जाणवलं, त्याला ते फील व्हायचं आतून, त्याला त्रास व्हायचा. आणि त्याला त्रास व्हायला लागला की तो म्हणायचा पांडुरंग 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 पांडुरंग, विठ्ठला वाचल विठ्ठला वाचल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याला मग त्रास व्हायचा. बघा, देव एखाद्याला पावतो म्हणजे उगाच नाही, त्यासाठी एवढं सोपं नाही देव पावणं सुद्धा, ध्यानात ठेवा. हा, आणि जाऊन द्या, ते लय गण विषय तुम्हाला सांगेन कावा तरी. पालखी विषयी बोलायचं होतं. ते आला भाऊ, परत तिथं आला, त्याला कायचं, मग त्यांनी परत हॉटेलच्या पाठीमागे गेला, त्याच्या रूममध्ये गेला, विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिली आणि तिथं पाया पाडला. तो म्हणला मला ताकद दे, मला शक्ती दे, मला ताकद दे, मला हे विचारापासून लांब नाही. पण त्याच्या ती मुलगी काय त्याच्या विचारातून जात नव्हती. परत त्याने कामकाज चालू केलं, दिवसभर चालूच त्याचं. रात्री उशिरा उठला, संध्याकाळी परत त्याला बोलावलं चहा द्यायला. हा 8-8:30 वाजता चहा द्यायला म्हणून गेला केसरबाईच्या कोठ्यावर. तिथे गेल्यानंतर त्याचं लक्ष तिथंच, ती मुलगी त्याला पाहिजे होती, पण ती मुलगी तिथं नव्हती. आणि तिला चहा दे असं केसरबाई म्हणले. केसरबाईलाच हा म्हणला, सगळ्यांना चहा दिला. ओ नया पंची का है, उसको चाय देना है क्या, असं. आता ती बाईची ती काही खाटिकच दुसरी, ती म्हणली उसकी नथ उतारणे का काम चालू आहे. म्हणजे त्यावेळेस तिच्यावर बलात्कार होत होता, लक्षात घ्या. कारण काही गिराईक असे असतात चांगले, काही व्यापारी गिराईक, हा पुरुष हा कुठल्याही त्याचं परिस्थितीशी काही घेणं देणं नाही, काय नाही. तो एखादा ओझे वाहणारा असू शकतो, एखादा रिक्षा चालक असू शकतो, एखादा मोठ्या दलिंदर बापाचा पोरगा असू शकतो, पैशावाला असू शकतो, कुणीही असू शकतो. गिराईक असतं, आणि ते गिराईकाला हे देव मानतात, कारण ते पैसे लुटीत मोकार घरी बायका पोरं असताना सुद्धा. ते त्या एका खोलीमध्ये त्यांनी ते कान लावला, तर तिच्या प्रचंड आरडण्या ओरडण्याचा विवळण्याचा आवाज येत होता, आणि त्याच्याबरोबर मारहाणीचा पण आवाज येत होता. म्हणजे भयंकर अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी चाललं होतं. आणि ते पाहून ह्याला लय असं वाईट वाटलं, त्रास वाटला, पण काय करावं. त्याला एवढी अक्कल होती की ही आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. त्यांनी अशाही घटना पाहिल्यात की बऱ्याच ठिकाणी त्यांना जे क्रॉस चालतात, तिथं आणलेली मुलगी, तिला जर पैसे दिले नाही एखाद्या आम्हानी, तर जीव गेला तर हरकत नाही, खून पडले तर हरकत नाही, पण ते जाऊन देत नाही. ते पोलीस मॅनेज करतात, ते गुंड असतात त्यांच्याकडं. नाही एखादं ऐकलं तर तुम्हाला चाकूने बोक्सून मडं फेकून देतात, तुम्हाला सांगतो. तो एरिया फार डेंजर असतो. आणि त्या ठिकाणी चांगल्या घरातली मुलगी जाऊ नये कधी, हीच इच्छा. आणि कसं होतं, बऱ्याच वेळा ट्रेनमध्ये ह्याच्यामध्ये ह्यांचे हे बडवे फिरत असतात, आणि ते महिलात काहीतरी गुंगीचं औषध देणे, उचलणे, असे प्रकार चालू असतात. त्या इलाक्यात त्या खोलीत एकदा मुलगी गेली, तिच्या आयुष्यात पूर्ण राखरांगोळी झाली समजा. आणि मग ह्याला काय ते असं परत आला, त्या मूर्तीच्या पाया पाडला, काय करावा. तिथं मग त्याला तेच होणार की त्यांनी स्वतःची ती पांडुरंगाची मूर्ती बघितली, तर त्याची त्याला असं जाणवलं की पांडुरंग आणि आपली जी रुक्माई आहे, ही
तिचा ती नर्वस आहे, तिचा चेहरा नर्वस आहे असं त्याची त्यालाच फील झालं. कदाचित त्याचा तो बास असू शकतो. पण आपली रुक्माई, मग त्याला असं वाटलं की तिथं जी आहे ती रुक्माईची आणि ह्या रुक्माईला आपल्याला वाचवायचं आहे. आणि काय करते वाचवण्यासाठी त्याने फुल प्लॅनिंग केलं. मला तिला कमीत कमी एवढा शब्द तरी द्यायचा की तुला वाचवतो मी, काहीतरी प्रयत्न करतो. दुसरा दिवस सकाळी वाजला की 8:30 वाजता परत ह्याने चहा भरला. परत त्या केसरबाईच्या घरात सगळ्याला चहा दिला. तर त्या खोलीत ती मुलगी तिथं टाकलेली होती. तिला ती केसरबाई म्हणली तिला चहा दे. परत तिच्या रूममध्ये गेला. हिने परत त्याचं पाय धरलं. एका क्षणाचा विलंब न करता आणि तिची ती अवस्था बघून तिच्यावर अत्यंत अमानुष अशा प्रकारची अत्याचार रात्री झाला होता हे दिसून येत होतं. तरी त्यांनी आणि तिला मारहाणीच्या खूण होता. तिच्या गालफाट सुद्धा काळं निळ झालं. इतके त्याला मुसकाडीत मारले होते त्यांना रेप करणारांनी. तर तिची ती अवस्था बघून त्या सतीशच्या डोक्यात फिट, ही रुक्माई आहे आणि रुक्माईला सोडवायचं. त्यांनी क्षणाचा विलंब न होता, मॅडम मैं आपको छुड़ाने वाला हूँ. हा, तिच्या चेहरा इतका हावभाव चांगला आलं. तिने परत पाय धरलं. चिंता मत करो, तुम सिर्फ सही टाइमिंग का इंतजार करो और यहाँ नहीं रुकने का, नीचे जाने का, नीचे रोड पे खड़ा रहने का, इसके जैसा बर्ताव करो. त्यांनी तर आपल्या हिंदीत सांगितलं. तुला काळजी करू नको, तू फक्त खाली जे मुली उभी असतात ना, मी धंदा करते म्हणायचं, सगळं करते, ह्यांना जरा गाळ पाड, मी तुला तिथून सोडावतो. तिने यस म्हणली. मी सगळं तू म्हणशील तसं करते, पण मग तुला सोडवतो म्हणलं, सोडव, प्रश्नच नाही. तिला पांडुरंग भेटला होता. तिला त्या सुटकेतून तिला असं वाटलं होतं की आपल्याला सुटायचं आहे. आणि ती सारखी त्याला म्हणायची की माझ्या नवऱ्याला फोन करा, तिथं त्याचा फोन नंबर देऊ का तुम्हाला. म्हणला तुम्ही सुद्धा कोणाला फोन करू नका, मी सुद्धा कोणाला करत नाही, तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पहा. 4-5 दिवस गेले. 4-5 दिवसात त्या माऊलीनी, त्या रुक्मिणीनी, त्या आम्हाला म्हणली झालं तेवढं बाद झालं, मी विरोध करणार नाही, मी नवीन नवीन गिऱ्हाईक म्हणजे बोलवा तुम्ही, मी त्यांना सगळं सुख देईन आणि तुम्हाला 4 पैसे कमवून देईन, मी 4 पैसे कमवीन. जाऊन द्या, झालं गेलं, गंगेला मिळालं. ॲक्टिंग 1 नंबर. का पोरगी हिंदू आहे, हिंदू नातखोळा. आली केसरबाई म्हणली त्या जेव्हा लक्ष ठेव, पळून बिळून जाईन. त्या बाकीच्या होत्या त्या सराईत त्या पोरींना महिलांना सांगितलं. ती उभी राहायला लागली, गिऱ्हाईक बोलवायला लागली. आता नवीन नवरी म्हणले गिऱ्हाईकाची काय, ती गिऱ्हाईक घेऊन जायची, शेरसंमत करायची, पैसे द्यायची, डोक्यात एकच, आपण इथून सुटणार. अशा वेळेस एक अल्लाचा बांधा चालून आला. त्याला अल्लाचा बांधा काय, 5 महिन्याचा नामाजी माणूस, एक बायको, 2 बायकां 6 पोराचा माणूस. मुसलमानाचा माणूस होता. करायचा काय, ते जे आपले हातगाडी असते बघा, त्याच्यावरती कणस आणि ती बुठ्ठे म्हणतात त्याला, ती कणसं वाजून ती विकायचं, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालायचा. पण सरळ मार्गी असन ती तिथून जायचं आणि त्या पोरी बऱ्यापैकी कणस घ्यायच्या, ते धंदा व्हायचा त्याचा. त्यामुळे ती म्हातारं यायचं बा तिथं. शेच्या डोक्यात आयडिया आली. त्याने सतीश गेला त्या म्हाताऱ्याकडं, म्हणला अशी मुलगी आहे आणि जबरदस्ती आणली, तुम्हाला विनंती आहे की तुमचं जे ते गाडी, हातगाडी 4 चाकाच्या सायकलची, तिला त्याच्यात जो आतला एरिया आहे त्याच्यात कॅरेट आणि झाकलेला असतो ते एरिया, ते आतमध्ये कोण बसलेलं दिसत नाही. आता तुम्हाला आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराज निसटले होते आग्र्याहून सुटका, ते कसे फळाच्या टोकरीत गेले, सेम तशी प्रोसेस. म्हणलं त्या मुलीला तिथून काढायची. ती दारात उभी राहती, तेवढ्या झटक्यात ती बसली ना खाली, मग गाडीतून बसली लागते, मग गाडी फक्त पुढच्या चौकापर्यंत न्या, तिथं उद्याच्याला कार्यक्रम करू. ते म्हणला चालतंय. म्हणलं ये लोक चाकू मार देंगे. मला तुमच्या देव तुमच्या पाठीमागे, तुमचा अल्ला तुमच्या पाठी. माणूस चांगलाच होता तो, माणूस वाईट नसतो. पण म्हणजे काही माणसं त्याला हे करतात. अगदी 10 खून करणारा जो गुन्हेगार आहे का, त्याच्यासुद्धा आत्मानुसकी असते बघा. त्याला सुद्धा चांगलं आवडतं, वाईट आवडत नाही, अशी परिस्थिती आहे. पण त्याचं प्रारब्ध ते झालं तयार. आता ती कशा घटना घडत घासल्या. ती नेमकी ती मुलगी जी होती आली बा, ती कडेला उभी राहिली. त्याची शेजारी अजून एक मुलगी होती. सकाळ काही गिऱ्हाईक नव्हतं. 10:30 वाजताचा आला. 10:30 वाजता पार तिथं ते उभं राहायचं, दरवाज्यातली जागा होती, त्याला चिकटून ती गाडी उभी केली. आणि ती मुलीला ही म्हणली, ती मुलगी तिच्या शेजारीची बाई होती, तिला म्हणली केसरबाई बोला रही आहे. ती तिथून हल्ली की ती पटकुनी आत जशी ती आत बसली आणि ह्या सतीशने पाहिले की ती आत बसली, ती गाडी हळूहळू पटापटा ती त्या चौकापर्यंत न्यायला लागली. तिला फक्त एक रिक्षा गरजेची होती. रिक्षा घेतली. त्या मुलांनी सगळे कपडे बिपडे सगळे सोडून दिले. त्याच्याजवळ 2800 रुपये शिल्लक होते.
त्याचे कपडे बिपडे सगळं सोडून दिलं. फक्त एकच गोष्ट घेतली, ती काष्टाची विठ्ठल रखुमाई आहे, ती विठ्ठल रखुमाई हृदयाशी घेतली. पोरगं तिथून निघालं आणि चलत निघालं. त्या रिक्षामध्ये ती पोरगं बसलं, ही मुलगी पटकन बसली. तिथून रिक्षा स्टार्ट केली. रिक्षावाल्याला आदेश दिला, वाशी नाका चलो. वाशी म्हणजे तिथं फळांचं मार्केट वगैरे सगळं. त्या ठिकाणी ते आले. त्या ठिकाणी आले, तिथून सुटलीच होते 100%. तिथपर्यंत त्यांनी 3 टॅक्सी बदलल्या. तुम्हाला सांगतो 400, 500, 600चे पैसे कमी व्हायला लागले. पण सारखे ते जागा लोकेशन चेंज करायचे. त्या स्वतःचा जो मोबाईल होता त्यांनी स्विच ऑफ केला. तिच्याकडे मोबाईल असणार प्रश्न नाही. तिला म्हणला स्कार्फने तोंड बांध, कारण जखमा दिसतात तुझ्या जरा. तिने मेकअप केला पण मारण्याच्या खूण होता. तिने लगेच हे केलं, फक्त डोळे उघडे ठेवले त्या मुलीने. तिथून म्हणली CST चलो, छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे आपलं रेल्वे स्टेशन, तिथं चलो. म्हणला नाही, तू शांत राहा, मला मी बरोबर करतो, तिथं नाही जायचं. ह्यानी असं डोकं चालवलं, कारण पांडुरंग त्याच्याबरोबर होता. हा, ते दोघं नव्हते, चौघ होते. विठ्ठल रखुमाई बरोबर होती. ते दोघं पण बरोबर होते. तिथून ते निघाले. मला पुण्याला जायचं. हा म्हणले मुंबईहून डायरेक्ट गाडी हावडा कलकत्ता नाही जायचं. तिथून तो डायरेक्ट पुन्हा या ठिकाणी आला. पुण्यामध्ये जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनमध्ये ते आले. 2 माणसांची तिकीटं काढली. 630 रुपये एका माणसाचं तिकीट होतं. अशी ती दोघांची तिकीटं काढली. आता म्हणला रेल्वेत बसायचं, पण डायरेक्ट नाही जायचं. डायरेक्ट हावडा एक्सप्रेस जी आहे त्यात नाही बसायचं. थोडं असं जाण्याऐवजी असं जायचं. तिथून ते हैदराबादला गाडीत बसले. हैदराबादहून परत बदलत त्यांनी कलकत्त्यातल्या हावडा स्टेशनला आता अलीकडंच उतरले. म्हणले मेन ठिकाण जायचं. आणि त्यांनी तसं का केलं याचं कारण तुम्हाला सांगतो. पोलीस ज्यांना आपण हे म्हणतो ते पोलीससुद्धा तिला शोधत होते. बघा सिस्टीम कशी असते, किती वाईट असते. कायसाठी? तिला तिथून ताब्यात घ्यायची आणि परत तिथं सोडवायची. सगळ्या रेल्वेची सगळं CCTV सगळी यंत्रणा कामाला लागली. पण विठ्ठल रखुमाई सतीशच्या बाजूने होती. सतीशनी ती मुलगी तिथून म्हणले हावड्याला नका, तिथून त्याला पिकअप केले ना, तिथं बसायचं. तिथं सारखा एकच रट्ट्या चाललेला, माझ्या नवऱ्याला फोन करा, माझ्या नवऱ्याला. आता मला तुझी स्टोरी सांग. म्हणली काय नाही, कॉलेजची तरुणी म्हणली मी, हिंदू कुटुंबातली, वडील इलेक्ट्रिक वायरमन आहेत. इलेक्ट्रिक वायरमन चालू सगळं असताना मी 12वी झाली म्हणलं. 12वीचं असं तिचं वय 17 होतं त्यावेळेस. मला हा मुलगा आवडला. म्हणला कोणता मुलगा? जो माझा पती. मग तो नंबर दिलाय तेच का? नंबर. म्हणले काय नाव आहे त्याचं? रहमान युसुफ अली. म्हणले हिंदूतून मुसलमानाशी लग्न? नाही म्हणले माझं प्रेम आहे, माझं असं आहे तसं आहे. बरं का, पोरगी किती वाढलं बघा. मी त्यामुळे सांगत असतो, आपापल्या जातीत आपापल्या धर्मात लग्न करा. दुसरीकडे केलं ना की लय लोचा होतोय. तुम्हाला सांगतो, लय लाथाळी असतात. दुसरीकडे करायचं नको. त्यांची त्यांना लकलाभ, आपल्याला लकलाभ. मग म्हणला तू तर बावळाट निघाली पोरी. म्हणला नाही म्हणली त्याला फोन कर, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, असं नाही तसं नाही. मग त्याने सांगितलं हाच का रहमान युसुफ अली? त्या फोटोन त्याचा जो नंबर 3 नंबर दिला. म्हणली त्याला मी फोन करतो आता. त्यांना फोन स्विच ऑफ करतो आणि आपलं स्विच ऑफ फोन उघडतो, त्याला फोन करतो आणि ऐक. त्याने फोन लावला त्याला, त्याचा आवाज तिकडून. मला तू फक्त ऐक. तो रहमाने त्या बडव्यानी ह्या पुरीला नादाला लावून तिच्या संग लग्न केलं. हा रेल्वेतून मुंबईला आणतानीच त्यांनीच तिला विकली 4.5 लाख. ते रहमान त्या फोन लावला त्या सतीशनी. त्याला म्हणला, कारण आम्हाकडे सगळे कॉन्टॅक्ट त्याला माहीत होतं. म्हणला तो तिकडून शिव्या घाला झाला की तिला माझ्या ताब्यात दे, 2 लाख रुपये तुला कॅश देतो. हा, तिला 6.5 लाख रुपये लिखली. आम्हा मेरे मुझे खतम कर देंगी. हा, आणि त्यांनी कट केला. त्या पोरीच्या गळा डोळ्यातून पासून. म्हणले काय हे? आणि हेच कळत नाही आजकालच्या पोरींना. शर्म वाटा पाहिजे, लाजा वाटायला पाहिजे हिंदू धर्मात जन्म घेऊन मुसलमानाबरोबर लग्न करायला. हा, हे असलं नाही चालायचं. तुम्हाला सांगतो त्या पोरला तिथं सगळं प्रेमाचं सगळं कुत्रा लागला होता. प्रेमाचा काही विषय नव्हता राहिला. म्हणली किती माहीत चूक तिने स्वतःच्या 2 तोंडात हाणून घेतल्या. म्हणली किती मूर्ख मुलगी मी, ज्याचा व्यवसाय आहे की हिंदू मुलींना फसवून त्यांना तिथं विकणं, व्यवसाय लावून पैसे कमावणं. त्याच्या गाडीला आणि त्याच्या 4 चाकीला आणि त्याच्या सोन्याला आणि त्याच्यात असलेल्या डायमंडला मी बाळले आणि त्याच्या संग प्रेमविवाह करून बसले. आणि ही म्हणले लग्न बिग्न काय नसतं, तुझं काय झालंच नाही असं धरून चल. ती म्हणली तुझ्या पाया पडते एक गोष्ट माझ्यासाठी तू कर. तुम्हाला सोडवलं ना, तुझा मी उपकार विसरू शकत नाही. तुला मी कशासाठी आणलं होतं की 2-4 लाख रुपये तुला द्यावात असं मला वाटलं होतं. माझ्या नवराला श्रीमंत आहे. पण ही अशी परिस्थिती कळल्यावर नवरा तो
रहमान युसुफ अलीच हरामखोर निघाल्यामुळं तू माझ्या ह्या मूर्खपणाची एक शिक्षा मला दे, तू मला परत नेऊन तिथं सोड अम्माकडं, तू मला परत केसरबाईकडे नेऊन सोड, आयुष्यभर लाखो पुरुषांची शरीर सुख द्यायची हीच माझी सजा आहे म्हणली. हा, लाखो लोकांनी हुंगलं पाहिजे मला, लाखो लोकांनी माझा उपभोग घेतला पाहिजे, हीच माझी सजा आहे. इतकी ती स्वतःवरच नाराज झाली, स्वतःवर चिडली झाली. पण आता सतीचे ह्याच्या दृष्टीने ती रुक्मिणी होती, तुम्हाला सांगतो. नाही म्हणलं, हे असलं पाप करायची बुद्धी मला माझा पांडुरंग देत नाही. बघ तर पांडुरंगाचाच मारा असतो. हा, मला देत नाही. हे बघ विठ्ठल रखुमाई माझ्याजवळ ही, ती म्हणते विठ्ठल रखुमाई. ते आता तिकलं का तिला काय विठ्ठल रखुमाई माहिती. मग ते म्हणला भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे, त्याचा अवतार आहे विठ्ठल रखुमाई. मग तिने नमस्कार केला. म्हणले तुला मी एक संधी देतो. आता आईवडिलांनी घेण्याचा विषय नाही, ह्याच्याकडे जाण्याचा विषय नाही. मग म्हणले मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. म्हणले तू आत्महत्या करू नको. तरी तो सत्य सरळ होता. म्हणला काही नसलं तरी माझ्याकडे एक कला आहे, म्हणला मी उत्कृष्ट पद्धतीचा अमृततुल्य चहा बनवू शकतो, मी कुठे बी चहाची टपर टाकेन, माझ्याकडे थोडं पैसे आहेत, तुला मी सांभाळू शकतो, तुझ्या संग लग्न बिग्न नाही, पण तुला काही दिवस शांत राहा, तिथून आपण काहीतरी मार्ग काढू. तिने त्याचा विश्वास बसलाच होता. नाही विश्वास ठेवून करीन काय. गपचीप त्याच्याबरोबर गेली आणि त्या ठिकाणचं एक जिल्ह्याचं ठिकाण होतं. आता ह्यांची लय डीपमध्ये माहिती तुम्हाला का देत नाही, तर ती आम्हासुद्धा हे विचारलं आहे काय बसली आहे, तिथून परत ती मुलगी कॅच करू शकतात ते, असा विषय. एका ठिकाणी त्यांनी ते स्टेट सोडलं, एका ठिकाणी त्यांनी चहाची टपरी चालू केली आणि ह्यात ते हाताला पावर होतीच आणि त्यात पांडुरंगाचा आशीर्वाद होता. अमृततुल्य चहा घ्यायला सुरुवात केली. एक नंबर धंदा, 1000 1200 रुपये नफा राहायला लागला. मग ती म्हणली, तिच्या बी डोक्यात प्रकाश पडला. तिने त्याच्या स्वतःहून म्हणली की मला पदरात घेशील का, माझी लग्न करशील का. आणि म्हणला तूच माझी रुक्मिणी, त्याच्यात काय बदल आहे का. म्हणला ते झालं गेलं सगळं विसरून जा, तूच माझी रुक्मिणी म्हणला आणि मी तुझा विठ्ठल, आपणच विठ्ठल रुक्माई ना, आपल्याला ही आपल्या आईबाबू विठ्ठल रुक्माई. असं मिळून दोघांचं मनोमिलन झालं. असं मिळून दोघांनी लग्न केलं. लग्न त्यांचं कसलं, जाऊन आपलं देवळात एक मला हार घातले पाहिजे, लग्न हीच आहे मानसिकदृष्ट्या. नाही तर लय 12,000 लोकांनी देखत लग्न केलं आणि 40 लाख रुपये खर्च केला आहे आणि नवरदेव दारू पिऊन चाललाय दुसऱ्या बाईकडे, याला लग्न म्हणत नाही. ते सामाजिक कायदेशीर लग्न असं आहे. ती माऊली विचार त्याच्याशी गद्दारी करून बरेच पूर्वी बाहेर शेणखात असतात, असा विषय. त्याला लग्न म्हणत नाही, खरं लग्न यांचंच. यांनी लग्न केले एकमेकाशी. ती म्हणली स्नॅक सेंटर आपण चालू करू आणि सामोसे तळायला तिने सुरुवात केली. त्या दोघांच्या आजच्या तारखेला परिस्थिती, 2 मुले, दोन्ही इंग्लिश मिडियमला शिकतात, प्रपंच 1 नंबर चालला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा महाराष्ट्राने पण आता तो बाहेर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनवर महाराज ही स्टोरी मला 5 महिन्यापूर्वी त्या स्वतः त्या मुलांनी सांगितली, सतीशने सांगितली. त्या बिखारचोट लोकांना तो काय सापडला नाही. मला लय आनंद झाला, पण सांगण्याची वेळ ही आषाढी एकादशी पाहिजे होती, कारण भक्त पांडुरंगाचा होता. आजची स्टोरी जर बरी वाटली असेल ना, रामकृष्ण हरी माऊली एकच नंबर स्टोरी असं मला वाटतं. आणि लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी माऊली.